सध्या राज्यातला शेतकरी खास करून विदर्भातला शेतकरी अस्मानी संकट झेलतोय। म्हणजे पाऊस नाहीये, त्यामुळे त्याला नेमकं काय करायचं असा प्रश्न पडला। परंतु काही शेतकऱ्यांनी आपली उमेद हरू न देता मोठ्या धैर्याने शेतामध्ये बियाणं पेरलं, परंतु या बियाणानं सतत दगा दिलेला आहे। त्यामुळे दात तरी नेमकी कुणाकडे मागायची हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काळ्या भोर 3 एकर जमिनीवर 100 किलो सोयाबीन पेरलंय, पण काही अपवाद वगळता एक बी देखील उगवलं नाही। नागपूर जिल्ह्यातील घोगली गावातील गुणवंत राऊत या शेतकऱ्यासोबत हा प्रकार घडलाय। उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत त्यांनी महाबीजकडून अनुदानित किमतीवर हे बियाणं खरेदी केलं होतं। 10,000चा खर्च आला मला डबल पेरणीसाठी। बियाणे घ्यायला लागले, खात घ्यायला लागलं आणि भाड्याचा खर्च आला। शासनाने बियाची प्रक्रिया बरोबर न केल्यामुळे उगवण शक्ती झालेली नाही, तरी शासनाने शेतकऱ्याला मुआवजा देऊन आलेल्या खर्चाचे मुआवजा देऊन नुकसान भरपाई देण्याचे कमीत कमी एका बॅगला 10 ते 15चा ॲव्हरेज सोयाबीन देते, तो खर्च द्यायला पाहिजे। अशी फसगत झालेले गुणवंत राऊत एकटे नाहीयेत। घोगली गाव आणि परिसरात 23 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। खास करून महाबीज सोयाबीनच्या 9560 आणि 9305 या प्रजातीच्या बियाण्यांबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। फसगत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खासगी कंपनीचं बियाणं घेऊन दुबार पेरणी केली आहे, पण काही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यानं यंदा जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे। चक्क ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि जो शासनाच्या बियाणावर जो शेतकऱ्यांचा विश्वास होता त्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे। आणि या सगळ्या भानगडीमध्ये शेतकऱ्यांचे जे वेळ वाया गेली, त्याची जी मशागत वाया गेली, त्याने जे पेरणीच्या बियाणाचा जो खर्च म्हणजे त्याचा उत्पादन जो खर्च आहे, उत्पन्न जो खर्च आहे तो वाढ झाली, त्यामुळे साहजिकच त्याच्यावर उत्पन्नामध्ये घट झालेली आहे। महाबीजनेही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याची कबुली दिली आहे। 25 शेतकऱ्यांपैकी आणखी एका शेतकरी तक्रार होती, पण बाकीच्या 23 शेतकऱ्यांची त्यांची कोणतीही तक्रार नव्हती। त्यातले काही क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणून ह्या समितीने प्लॉट पाहिले असता बाकीच्यांची उगवणशक्ती समाधानकारक आढळून आली। तरी पण हे जे राऊत शेतकरी यांची उगवणशक्ती कमी आहे त्याबाबत आणखी क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया ती अंतिम टप्प्यात आहे आणि खरोखरच जे बियाणं जर सदोष असेल तर सदर शेतकऱ्याला आपण बियाण्याची जी काही रक्कम आहे किंवा त्या बियाण्याची किंमत आपण परत करण्याची कार्यवाही करू शकू। खरं तर महाबीज सारख्या सरकारी कंपनीचं बियाणं असं बोगस निघत असेल तर शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे। शिवाय या शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल त्यांना नुकसान भरपाई मिळणार का हा प्रश्नही अनुत्तरित आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।